चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा। आईची स्मरण झालं तर मी रडतो आठवड्यात एक किंवा आज स्मरण झालं। आई गरीब होती माझी आणि आजारपणात वाढली त्याची परिस्थिती धावून होती। आज सुद्धा वेळेला पाणी येते माझी आईची ती शेवटी काय आहे की तो एक जिव्हाळा असतो आणि नाही आई तशी होती। तळपत्या उन्हात आणि रखरखत्या रानात तळपत्या उन्हात आणि रखरखत्या रानात। नमस्कार मंडळी, रामकृष्ण हरी। आपण सध्या वारीच्या वाटेवर आहोत आणि बेलवाडी या ठिकाणी आपण आज पोहोचलेलो आहोत। इथे आज उभं रिंगण झालेलं आहे आणि अतिशय सुरेख पद्धतीनं हे रिंगण सध्या पार पडलेलं आहे। माझ्यासमोर काही वारकरी इकडे आहेत आणि आज सकाळपासून वारीच्या वाटेवरती या सगळ्या गोष्टींचं कव्हरेज करत आहोत। तर बाबाजी रामकृष्ण हरी। रामकृष्ण काय नाव तुमचं? हनुमंत जगन्नाथ गायकवाड, राहणार माळेगाव, तालुका माढा, जिल्हा सोलापूर। माढा जिल्हा सोलापूर, तालुका माढा, ओके। माढा तालुका जिल्हा सोलापूर आणि रोकडाईचं माळेगाव। रोकडाईचं माळेगाव। बाबाजी तुम्ही किती वर्षापासून वारी करताय आणि काय परंपरा आहे तुमच्या घरात वारीची? माझ्या घरात परंपरा नसताना मला ओढ लागली संप्रदायाची। मी 5वी वारी माझी आहे, ओढ लागली आणि वारीतनं जर गेलं तर मनाला एक समाधान आणि शांती लाभू शकत नाही। त्यामुळे मला ओढ लागलेली आहे साधू संतांच्या परंपरेची आणि त्यांचा। गेली कित्येक वर्ष वारीची परंपरा आहे। तुम्ही किती वर्षापासून वारी करत मी आहात? 5 वर्षापासून आणि पंढरपूरला जातो ते 25 वर्ष। 25 वर्षापासून पंढरपूर। आता तुम्ही मला वाटतं सोलापूर जिल्ह्यातले रहिवासी आहात आणि पंढरपूर तुम्हाला जवळच असेल। हो, 48 किलोमीटर। हां, तर मग तिथल्या जवळच्या जवळ तुम्ही पंढरपूरला जाता की तुकोबारायाच्या पालखीसोबत पंढरपूरला जाता? तुमचा प्रवास कसा असतो? तुकोबारायाच्या पालखीसोबत म्हणजे घरापासून तुम्ही अगोदर देहूला जाता, देहूला आळंदीवरून देहू, आधी आळंदीला हो, जाता, हां. आळंदीहून मग देहूला जाता, देहूला गेल्यानंतर तिथून मग तुकोबारायाच्या सोबत तुम्ही पायी प्रवास करता वारीतला प्रवास वारीतला। करता। बरं, एकंदरीत ह्या मागच्या 5 वर्षात काय काय असे अनुभव जे तुमच्या सोबत आहेत किंवा काय काय तुम्हाला गोष्टी आठवतात, थोडक्यात सांगा ना आम्हाला। असं आहे की या वारीत आल्यानंतर एक मानसिक समाधान आणि आपल्या ह्या विचारातून, संतांच्या विचारातून आपल्याला घरात वातावरण बदलून जातं। घरातल्या लोकांना विचार जर सांगितले तेवढे समाधान वाटतं त्यांना। अच्छा, हां, तुम्ही मागवा काहीतरी एक गोष्ट बोलत होता की आई वडिलांची सेवा आणि ह्या गोष्टी, तर त्या काय गोष्टी आहेत, त्या काय गोष्टी तुम्ही मला स्वतःला असा अनुभव आला। माझी आईला 8 वर्षाची असताना वारली आणि लहान छोटा भाऊ 11 महिन्याचा होता। त्यामुळे आमच्या वडिलांच्या आईने सांभाळ केला। त्यामुळे मी त्यांना सांभाळल्यामुळे मला आशीर्वाद लाभला। माझ्या मुलींचं कल्याण झालं, मुलाचं कल्याण झालं। अच्छा, तुम्हाला किती मुली आहेत? 3 मुली आणि 1 मुलगा आहे। अच्छा, आणि मुलींचं सगळे ओके त्यांचं ओके लग्न ओके। आणि आज मोठी नात मॅरेज झाली काय बरं? मुलीची आणि मुलाला 2 छोटी मुलं आहेत। बरं. मी त्यांच्या कृपेने एकदम अतिसुखी आहे। संतांच्या आणि आईच्या आणि आजीच्या आशीर्वादाने मी सुखी आहे। तुम्ही मागवा काहीतरी एक गोष्ट बोलला होता की आईचा सांभाळ केला आणि त्यामुळे मला एक वेगळं आत्मिक समाधान मिळालं आणि आणखी अशा काही गोष्टी तुम्ही बोलला. आहेत ना, तर त्या काय गोष्टी आहेत? आपल्याला ते आद्य कर्तव्य आहे आपलं। बरं, त्याने आपल्याकरता किती त्रास सहन केला आहे, केलं. त्याचा विसर न पडला पाहिजे आपल्याला। साधू संतांची शिकवण दिली आपल्याला ते आपण चालवली पाहिजे पुढं। बरं, एकंदरीत आताची वारी आणि 5 वर्षापूर्वीची वारी काय फरक जाणवतो? ते बदल भरपूर झाला आहे। शासनाच्या सुविधा वगैरे भरपूर मिळाल्या आणि शासनाच्या सुविधा प्रबोधन चांगलं व्हायला लागलं, प्रबोधन चांगलं व्हायला लागलं। लोकात नवचैतन्य यायला लागले। हां, आणि आता मधली जी 2 वर्ष वारीची झाली नाहीत, कोरोनाच्या वेळेस खूप सारं लॉकडाऊन लावण्यात आलं आणि त्या दरम्यान वारीची परंपरा कुठेतरी खंडित झाल्याचं समाज माध्यमातून कळालं, सांप्रदायिक माध्यमातून कळालं। तर त्याविषयी तुमचं काय दुःख होतं आणि तुम्हाला काय वाटलं? त्या हृदयाला वेदना होत होती, वारीला जाता नाही आल्यामुळं पंढरपूरला जाऊ शकलो नाही, खोटं बोलायचं काही। अच्छा, विठोबाचं दर्शन घ्यायला वारीला जाता आलं नाही? अंतर्मनात वेदना होतो, अंतर्मनात आतल्या हृदयामध्ये वेदना होत होती आमच्या। बरं, आता शेवटचा प्रश्न की बरेच मंडळी म्हणतात की जीवात जोपर्यंत प्राण आहे तोपर्यंत वारी करणार, मरस्तोर वारी करणार वगैरे। तर तुम्ही कधीपर्यंत वारी करणार? पुढची किती वर्ष तुम्हाला वारी करायची? तुम्ही जी म्हणताय ती बरोबर आहे। जीवात जीव आहे तोपर्यंत जीव आहेपर्यंत आमची श्रद्धा अपार। म्हणजे दुसरं कुठलं नाही, माझ्या पांडुरंगावर। आणि मी कुठलंही काम करताना पांडुरंगाचं स्मरण करतो आणि मला जे गुरुने मंत्र दिला आहे आमच्या, तो स्मरण करून मी ते कामाला सुरुवात करतो।
धन्यवाद बाबाजी. रामकृष्ण हरी. तुमचा प्रवास नको सुखाचा हो. हे आणि प्रश्नाची उत्तर बरोबर आलेली. अगदी अगदी बरोबर आहेत. खूप खूप धन्यवाद. असंच तुम्हाला माऊलीच्या चरणी प्रार्थना आहे. असंच तुम्हाला आयुष्य लाभो. आणि दुसरी गोष्ट एक, आईची स्मरण झालं तर मी रडतो आठवड्यात एक वेळा. म्हणजे आज स्मरण झालं तर आई गरीब होती माझी आणि आजारपणात आली, त्यावेळेस परिस्थिती डाऊन होती. आज सुद्धा डोळ्याला पाणी येते माझ्या आयुष्य. आईची ते शेवटी काय की तो एक जिव्हाळा असतो. आणि नाही, आई तशी होती. आई गेल्याचं दुःख हे गेल्यानंतरच आईसारखं प्रेम कुठंच मिळणार नाही. दुःखाची पाठी थाप तुमच्या आईशिवाय कोणी टाकणार नाही जगामध्ये. आई ज्यावेळेस होती त्यावेळेस लक्ष दिलं का तुम्ही? 8 वर्षाचं होतो मी त्यावेळेस. वडिलांनी मॅरिट केलं नाही दुसरं आमच्या पाठी, म्हणून माझं 19 वर्षी लग्न झालं. वडिलांना नाजीला सांभाळलं मी. अरे रे रे. नाही, खरंच तुमचं आयुष्य हे तुम्ही खूप खडतर पद्धतीनं जगलेले आहात. आम्हाला त्याची जाणीव आहे. माऊलीच्या चरणी एवढीच परत एकदा प्रार्थना आहे की जसं आतापर्यंत तुम्ही सुखात आनंदात जगत आलात असंच जगा, असंच कायम आयुष्य तुम्हाला लाभो. म्हणजे आईबद्दल मला प्रेम म्हणजे आत्ता वाटतं तिची आंघोळ घातला आली पाहिजे, तिची व्यवस्था करता आली पाहिजे. एक मनाला खंत लागून राहिली. धन्यवाद बाबाजी. खरंच परत एकदा जाणीव झाली त्या गोष्टीची की आई बापांची मी 8 दिवस पांडुरंगाची सेवेसारखीच आहे. आणि हृदयात स्थान आहे भाग्य आहे की आमचे आई बाबा आणखी आमच्या आयुष्यात आहेत. पांडुरंगाचं जसं स्थान आहे तसं आईचं वडिला. माऊली आणि तुकोबर आहे. मग आई हे आई बाप आहेत. आई बाप कसं आहे? माऊली ही आई आहे, तुकोबर आहे, पिता बाप पिता आहेत. हा, आई वडील आहे. वाचन काही नाही असे माझं, आई हरिपाठ वडील फक्त. एवढे सुंदर पण उद्धार करायचे आपल्याला भेटले. एक दररोज याच्या आपलं पलीकडे नामस्मरण आणखीन काय पाहिजे? आणि दररोज आरत्या केली. ह्याच्या मी काय बोगस बोलणार नाही. मला सांगितलं तुम्हाला असलं पत्र्याचं घर असेल, पण माझे विचार वेगळे. नाही खूपच चांगले आहेत बाबाजी. खूप खूप धन्यवाद. आणि परत एकदा रामकृष्ण. चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा.